वाढत्या उष्णतेमुळे अनेक लोकांचे जीव गेलेत. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये उष्णता आणखीन जास्त वाढत चालली आहे. यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अर्जंट सूचना दिल्या आहेत. कारण की येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये एवढं भयंकर घडणार आहे, ज्याची कल्पना महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीने केली नाही. उन्हाळ्यामधील नॉर्मली टेम्परेचर 43 किंवा 42 पर्यंत राहतं, पण यावेळेस महाराष्ट्रामधील टेम्परेचर 45च्या वरती गेलं आहे. आणि सांगण्यात येतं आहे हेच टेम्परेचर आता 50च्या वरतीही जाऊ शकतं. पण एवढी उष्णता अचानक का वाढते, याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे, या सर्वांची कारणं प्रत्येकानं जाणून घेणं गरजेचं आहे. तर चला या सर्व गोष्टी जाणून घेऊ आपल्या रिपोर्टरच्या माध्यमातून. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सध्या संपूर्ण देशात वाढत्या उष्णतेची मोठी चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्यातच अनेक शहरांचे तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले, तर काही ठिकाणी 45 डिग्रीपर्यंत पोहोचले. यामुळे लोक त्रस्त झालेत, रस्ते तापलेत, पाण्याची समस्या वाढली आहे आणि अनेक ठिकाणी आगीच्या घटनाही वाढल्या आहेत. ही फक्त साधी उन्हाळ्याची लाट नाही, तर हवामान बदलाचा गंभीर इशारा आहे. 15 एप्रिलला लखनौच्या विकासनगर झोपडपट्टीत अचानक आग लागली आणि जवळपास 300 झोपड्या जळून खाक झाल्या. 16 एप्रिलला उत्तराखंडच्या जंगलात आग लागली आणि मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र जळून गेलं. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही अशाच घटना समोर आल्या. वाढतं तापमान, कोरडे वातावरण आणि गरम वारे यामुळे आग लागण्याचा धोका वाढतोय. महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर, सोलापूर या शहरांमध्ये 43 ते 45 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात दुपारच्या वेळी लोक घराबाहेर पडणं टाळत आहेत. बिहार, राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि ओडिसा या राज्यांमध्येही उष्णतेचा तीव्र तडाखा बसतोय. भारतीय हवामान विभागानुसार पुढील काही दिवसात तापमानात आणखी 3 ते 4 डिग्री वाढ होऊ शकते. विशेष म्हणजे रात्रीचं तापमानही कमी होत नाही. त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि उष्माघाताचा धोका वाढतो. काही राज्यांनी शाळांच्या वेळा बदलल्या आहेत, तर काही ठिकाणी सुट्ट्या लवकर जाहीर केल्या आहेत. या उष्णतेमागे एक मोठं कारण म्हणजे अल निनो. ही पॅसिफिक महासागराशी संबंधित हवामान घटना आहे. समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यानं जगभरातील हवामान बदलतं. भारतात यामुळे तापमान वाढतं, पाऊस कमी पडू शकतो आणि दुष्काळाचा धोका निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते यावर्षी सुपर अल निनो येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. इतिहासात 1877 ते 1878 या काळात मोठा अल निनो झाला होता. त्यावेळी आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि अन्नटंचाई निर्माण झाली होती. लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावर्षीही काळजी घेणं आवश्यक आहे. भारतात धोका जास्त आहे, कारण मोठी लोकसंख्या उन्हात काम करते. शेतकरी, मजूर, डिलिव्हरी बॉय, रिक्षाचालक, बांधकाम कामगार दिवसभर उन्हात असतात. तापमान वाढल्यानं उष्माघात, डिहायड्रेशन, चक्कर, हृदयविकार अशा समस्या वाढू शकतात. अशावेळी काळजी घ्या. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडू नका. पुरेसं पाणी प्या. ताक, लिंबू पाणी, ORS घ्या. हलके आणि फिक्कट रंगाचे कपडे वापरा. मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. बाहेर जाताना टोपी, रुमाल किंवा छत्री वापरा. मित्रमैत्रिणींनो, ही उष्णता फक्त उन्हाळ्याची नाही, तर बदलत्या हवामानाचा मोठा इशारा आहे. आत्तापासून सावध राहणं गरजेचं आहे. तुमच्या भागात तापमान किती आहे ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आपण सर्वांनीच ऐकलंय उन्हाळा एवढा कडक का होत चाललाय आणि याच्या पाठीमागची कारणं काय आहेत. त्यामुळे सर्वांनी उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना काळजी घ्या. जर शक्य झालं तर बाहेर पडणं टाळा. आणि आमच्या रिपोर्टरने सांगितलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.